नमस्कार. स्ट्रेस मॅनेजमेंट या आपल्या कोर्सच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. या दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रेस म्हणजे काय, ताण म्हणजे काय. पहिल्या भागामध्ये आपण इंट्रोडक्शन घेताना ताण म्हणजे काय आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे या संबंधीचा विचार केला. आता आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर पुढे जायचं असेल तर आपल्याला ताण म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण ताणाला समजून घेणार नाही, जोपर्यंत आपण स्ट्रेसला समजून घेणार नाही, तोपर्यंत त्याला दूर कसं करायचं किंबहुना त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्या लक्षात येणार नाही. आणि त्यासाठी म्हणून हा दुसरा अतिशय महत्त्वाचा भाग नोईंग स्ट्रेस किंवा ताणाला समजून घेणे. ताण जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा ताणाची एक फार सुंदर व्याख्या आपल्यासमोर येते. स्ट्रेस म्हणजे नेमकं काय? द ह्युमन रिॲक्शन टू द इव्हेंट्स इन द एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूनं घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांच्या अनुषंगानं आपण त्या घटनांना किंवा प्रसंगांना जी रिॲक्शन देतो ती रिॲक्शन म्हणजे स्ट्रेस. किंवा आपण जी रिॲक्शन देतो ती जर आपण योग्य पद्धतीनं तपासली तर आपल्याला एखाद्या व्यक्तीवर ताण आहे किंवा नाही हे पटकन लक्षात येतं. म्हणजे आपली रिॲक्शन ही ताण मोजण्याचं इंडिकेटर आहे. याच्या अनुषंगानं आपल्या लक्षात येतं की एखादा व्यक्ती ताणामध्ये आहे किंवा नाही, किंवा एखाद्या व्यक्तीची ताण सहन करण्याची क्षमता किती आहे याचं जर मोजमाप करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीची रिॲक्शन, त्या व्यक्तीनं घडणाऱ्या क्रियांबद्दल दिलेली प्रतिक्रिया ती फार महत्त्वाची ठरते. जसं उदाहरण द्यायचं झाल्यास, ट्रॅफिकमध्ये जेव्हा आपण अडकलेलो असतो, गाडी आपली अडकलेली असते आणि त्यावेळी आपण देत असलेली रिॲक्शन, दोन प्रकारच्या रिॲक्शन आहे. की एखाद वेळेस गाडी अडकलेली असते, आपण कारमध्ये आहोत, आपल्या समोर एक मोठा ट्रक आहे, आपल्या बाजूनं देखील मोटरसायकल्स किंवा अन्य वाहनं अडकलेली आहेत, आपल्या मागे 4-5 कार आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आपण अडकलेलो असताना एक रिॲक्शन अशी असते की जोर जराने हॉर्न हल्ला करायचा, समोरच्याच्या नावाने मागच्याच्या नावाने कोलाहल करायचा. आणि अशा प्रकारे आपण त्या वातावरणामध्ये असणाऱ्या प्रक्रियेला एक रिॲक्शन देत असतो की जी चिडून किंवा अतिशय लाऊड पद्धतीची ती रिॲक्शन असते. एक रिॲक्शन अशी देखील देता येते की शांतपणे आपण जिथे आहोत तिथे थांबणे, कारण त्या परिस्थितीमध्ये पर्याय नाही आहे. आपल्या कारसमोर मोठा ट्रक आहे, आपल्या आजूबाजूनं वाहनं अडकलेली आहेत, आपल्या मागे 4-5 कार आहेत, आपण आपली गाडी ना पुढे नेऊ शकत ना मागे नेऊ शकत. मग अशावेळी काय करायचं? अशावेळी शांतपणे समोरचा ट्रक पुढे जाण्याची आणि ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट बघायची. हे दोन चॉईसेस आहेत. पण हे चॉईसेस आपण घेत नाही. हे चॉईसेस आपल्या प्रवृत्तीनुसार आणि आपल्या प्रकृतीनुसार रिॲक्ट व्हायला लागतात किंवा तशा पद्धतीने समोर यायला लागतात. आणि म्हणून ही रिॲक्शन जी असते ती फार महत्त्वाची आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर एक रिॲक्शन अतिशय लाऊड किंवा ओरडणारी राहू शकते, दुसरी रिॲक्शन अतिशय शांतपणे वाट बघत राहणे, कारण दुसरा पर्याय नाही आहे. या दुसऱ्या पद्धतीच्या रिॲक्शन देणाऱ्या व्यक्तीला स्ट्रेस मॅनेज करता येतो असं म्हणता येईल. त्याला आपल्या ताणाचं व्यवस्थापन करता येतं असं म्हणता येईल. कारण दोन्ही परिस्थितीमध्ये ताण येणारच आहे. ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो, ताण येणारच आहे, पण त्याला आपण रिॲक्शन कशी देतो आहे याच्यावर एकंदरीत ताण आपल्याला मोजता येऊ शकतो. एक फार छान रिॲक्शन एका तत्त्वज्ञानं दिलेली आहे. त्यांनी डिफाईन केलेलं आहे, त्यांनी व्याख्या केलेली आहे. हॅन सेले नावाचा तत्त्वज्ञ होता. तो म्हणतो की स्ट्रेस म्हणजे वियर अँड टियर ऑन द बॉडी.
आपल्या शरीराची झीज, आपल्या शरीराची आणि मनाची घसाई म्हणजे स्ट्रेस आहे. जसं एखादं मशीन असतं, एखादी मोटरसायकल असते किंवा कुठल्याही प्रकारचं मशीन, ते काही वर्ष चालल्यानंतर ते विअर अँड टिअर होणं स्वाभाविक आहे. त्याची घसाई होणं स्वाभाविक आहे आणि घसाई झाल्यानंतर मग त्याची कार्यक्षमता कमी होते. मग आपण नवीन मशीन घेतो. असं मशीनसारखंच काम आपली बॉडी करत असते, आपलं मन करत असतं. आणि या रोजच्या जीवनामधल्या छोट्या छोट्या ताणांमुळे आपल्या मनाची, आपल्या शरीराची घसाई होत असते, विअर अँड टिअर होत असतं. जेवढा ताण जास्त तेवढी घसाई जास्त, जेवढा ताण जास्त तेवढं विअर अँड टिअर जास्त. आणि म्हणून एक चांगलं निरोगी आयुष्य आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी ताण कमीत कमी असणं हे सूत्र आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलं असेल. जेवढा ताण कमी किंवा जेवढा ताण आपल्याला व्यवस्थापन करता आला तेवढं आपण आपलं आनंदी आयुष्य जगण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. आणि म्हणून हॅन्सेल यानं म्हणल्याप्रमाणे ताण म्हणजे आपल्या बॉडीचं विअर अँड टिअर आहे. हे जितकं कमी करता येईल, हे जितकं सांभाळता येईल तेवढं आपण चांगल्या जीवनाच्या समृद्धीच्या दिशेनं मार्गक्रमण करू शकतो. आणि म्हणून ताण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ताण म्हणजे काय? 2 प्रकारचे ताण असतात. एक असतो स्ट्रेस, हा चांगला ताण असतो. पण ताण प्रत्येक वेळी खराबच असतो, वाईटच असतो, त्या ताणाचे वाईटच परिणाम होतात असं नाही आहे. ताण चांगला देखील असतो. जसं गेटिंग इन टू कॉलेजसाठी तयारी करणे, कुठल्या तरी कामासाठी तयारी करणे, आपण ऑफिसला जाण्यासाठी तयारी करणे आणि त्या तयारीच्या ताणामुळे आपण छान व्यवस्थित तयारी करतो. हे झालं ताणाचं सकारात्मक स्वरूप. गेटिंग एंगेज्ड, एखाद्या मुलीचं लग्न ठरतं किंवा साक्षगंध ठरतं, त्यावेळी तिला जी धाकधूक असते ना, तो चांगला स्ट्रेस आहे. कारण त्या स्ट्रेसमुळे ती आपल्या जीवनाचा अत्यंत सकारात्मकतेनं पण सावधपणे विचार करते. आणि म्हणून हा जो स्ट्रेस असतो हा खूप उपयोगाचा असणारा स्ट्रेस आहे. या स्ट्रेसमुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आणि हा ताण आपल्याला सकारात्मक दिशेनं नेणारा नेहमी ठरतो. आणि म्हणून असा स्ट्रेस उपयोगाचा असतो. किंवा एखादी लॉटरी जिंकली आपण, ती लॉटरी जिंकल्यानंतर देखील ताण येतो, पण तो ताण आनंदाचा ताण असतो. आणि म्हणून स्ट्रेस हा उपयोगी असतो. यानं आपल्या शरीराचं डॅमेज होत नाही, यानं आपल्या मनाचं डॅमेज होत नाही आणि आपण खूप पॉझिटिव्हली या सर्व गोष्टींकडे पाहू शकतो. या स्ट्रेससोबत दुसरा एक स्ट्रेस मात्र जो वाईट असतो तो म्हणजे डिस्ट्रेस, ज्याचा सोर्स जो आहे ना तो वाईट घटना आहे. स्ट्रेसचा सोर्स पॉझिटिव्ह घटना आहे. स्ट्रेस जो आपण पाहिला तो चांगल्या घटनांमधून त्याचा सोर्स उपलब्ध असतो, पण डिस्ट्रेस मात्र वाईट घटनांमधून असतो किंवा वाईट सोर्स असतो त्याचा. डिफिकल्ट वर्क एन्व्हायरमेंट, कामाची जी जागा आहे त्या ठिकाणी अतिशय ताणयुक्त वातावरण जर असेल, ताण निर्माण करणारं वातावरण जर असेल तर आपल्या मनावर डिस्ट्रेस तयार होतो, जो नेहमी अतिशय हानिकारक असतो. एखादी भयंकर गोष्ट आपण पाहिली, एखादं भयानक ॲक्सिडेंट पाहिला, डिस्ट्रेस. कारण स्ट्रेस जो त्या ॲक्सिडेंटमुळे येतो, त्याचा जो सोर्स आहे तो ॲक्सिडेंट हा वाईट आहे. रिॲक्शन कशी असते? एखादा ॲक्सिडेंट झाला समजा, वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन असतात आणि मग त्याच्यामधून निर्माण होणारा ताण काही लोक सहन करतात, काही लोक सहन करत नाही. एखादी रिॲक्शन अशी असते की ॲक्सिडेंट पाहिल्यानंतर फक्त हात बांधून उभं राहायचं, काहीही करायचं नाही. दुसरी रिॲक्शन असते की ॲक्सिडेंट ज्याचा झाला आहे त्याला ऑटो रिक्षामध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेणे. तिसरी रिॲक्शन, झालेला ॲक्सिडेंट बघितल्यानंतर तिथे जर रक्त किंवा आपल्याला काही दिसत असेल भयानक चित्र तर त्याच्यामुळे भोवळ येऊन स्वतःच पडणे. ह्या 3 रिॲक्शन आहेत. भोवळ येऊन जिथे व्यक्ती पडतो त्याला तो ताण सहनच झालेला नाही आहे, त्याने तो ताण सहनच केलेला नाही आहे आणि त्यामुळे तो डिस्ट्रेसमधून येणार आहे. तिसरा एखादा प्रकार असा असू शकतो की आपल्याला पर्सनल इंजुरी होईल अशी भीती, कोणीतरी धमकी दिली आपल्याला,
कोणीतरी आपल्याला थ्रेट पोहोचवली आहे, तर अशा पर्सनल इंजुरीचा जो थ्रेट आहे ना, मग तो थ्रेट फक्त धमकीमुळे नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीला शॉक लागण्याची भीती असते. एखाद्या व्यक्तीला उंचीवर खूप जास्त उंच ठिकाणी गेल्यानंतर खाली पाहिल्यानंतर भीती वाटते. एखाद्या व्यक्तीला आकाश पाळण्यामध्ये जोरात जेव्हा तो फिरतो तेव्हा त्याची भीती वाटते. ही भीती कशामुळे आहे? ही भीती मुळात आपल्याला काही इंजुरी होईल, आपल्याला काही इजा होईल याचीची भीती आहे. आणि मग त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. म्हणजे आकाश पाळण्यामध्ये जोरजोरात फिरत असताना किंवा फिरण्याची जी भीती आहे ती मग शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि मग आपल्याला मळमळायला लागतं किंवा आपल्याला चक्कर यायला लागतं. हे जे चक्कर येणं किंवा मळमळणं आहे ही आपल्या शरीरानं दिलेली रिॲक्शन आहे त्या स्ट्रेसच्या. मुळात स्ट्रेस कुठून आलेला आहे? मुळात सोर्स काय आहे? सोर्स आहे आपल्याला काहीतरी इजा होईल याची भीती, आणि म्हणून याला डिस्ट्रेस म्हणतात. त्यामुळे हे दोन प्रकार आहेत. एक यू स्ट्रेस आहे ज्याचा सोर्स चांगला असतो, ज्याचा सोर्स चांगले इव्हेंट्स असतात, आणि असा स्ट्रेस आपल्याला हार्मफुल नसतो, असा स्ट्रेस आपल्याला त्रासदायक ठरत नाही, किंबहुना असा स्ट्रेस कधी कधी चांगलं काम करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतो. ताण असेल, जसं परीक्षेच्या वेळेस असणारा ताण, थोडाफार ताण आवश्यक आहे, कारण तो थोडाफार ताण हा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो. परीक्षा जशी जवळ येते तसा त्याचा अभ्यासाचा वेळ वाढतो, म्हणजे परीक्षेचा ताण हा यू स्ट्रेसमध्ये जातो. पण तो अतिरिक्त झाला की तो डिस्ट्रेस, कारण परीक्षेमध्ये मी फेल होईन, परीक्षेमध्ये मी अपयशी होईल, आणि अपयशी झालो तर मग माझ्या आयुष्याचं काय, अशा पद्धतीची भयंकर भीती जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा तो डिस्ट्रेस तयार होतो, आणि मग तो मात्र अतिशय हानिकारक असतो. हा स्ट्रेस हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढत जातो, आणि म्हणून याच्या सुरुवातीच्याच टप्प्यावर आपल्याला त्याला थांबवता आलं पाहिजे, आपल्याला तो लक्षात आला पाहिजे. त्यामुळे आपण या भागामध्ये नेमके स्ट्रेसचे प्रकार काय हे समजून घेणार आहोत, आणि मग पुढच्या भागात आपण पुढच्या टप्प्यावर याचे सिम्पटम्स बघणार आहोत. कुठले सिम्पटम्स असतात की जे सिम्पटम्स लक्षात आल्यानंतर आपल्याला तो स्ट्रेस सुरुवातीच्या टप्प्यावर थांबवता येईल. कुठले 4 प्रकार आहेत स्ट्रेसचे? पहिला आहे जनरल स्ट्रेस. हा प्रत्येकावर प्रत्येक दिवशी येतो. मी पहिल्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे ताण हा टाळता येत नाही. असा एकही मनुष्य अस्तित्वात नाही ज्याच्या आयुष्यामध्ये ताण नाही, आणि त्यामुळे तो आपल्याला टाळता येत नाही. हा जनरल स्ट्रेस प्रत्येकावर येतो, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा येत असतो. याचा जो स्पॅन आहे, आपल्यावर परिणाम करण्याचा स्पॅन, तो एखाद दिवसाचा आहे. एखाद दिवसामध्ये हा ताण पूर्ण कमी होऊन जातो, आणि आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन एका नव्या दिवसाला सामोरं जातो. त्यामुळे या ताणाला कमी करण्यासाठी किंवा या ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी काहीही वेगळं करण्याची आवश्यकता नसते, काहीही वेगळं करण्याची गरज नाही. याच्यामध्ये कुठलंही इंटरव्हेन्शन अपेक्षित नसतं. हा ताण येतो तसा तो जातो. ट्रॅफिकमध्ये ताण येतो, पण आपली रिॲक्शन जर अतिशय नॉर्मल असेल तो तसा निघून जातो. त्यामुळे ताणाच्या 4 प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे जनरल स्ट्रेस, जो सामान्यपणे येतो आणि सामान्यपणे जातो. याच्याबद्दल वेगळं काहीही करायची आवश्यकता नसते, आणि म्हणून याचा जास्त ताण येऊ द्यायचा नाही, म्हणजे या ताणाचा ताण येऊ द्यायचा नाही. हा प्रत्येकाला येतो, आणि त्याला मॅनेज करण्याचं, त्याचं व्यवस्थापन करण्याचं मेकॅनिझम हे मुळातच माणसाकडे उपलब्ध असतं, आणि त्यामुळे तो आपोआप निघून जातो. पण दुसरा जो स्ट्रेस आहे तो आहे क्युम्युलेटिव्ह स्ट्रेस. हा स्ट्रेस हळूहळू आपल्या बॉडीवर रिफ्लेक्ट व्हायला लागतो. हा हळूहळू साचत जातो, आणि हा साचत यासाठी जातो की मुळात हा ताण येतो आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे बरेच वेळा ताणाचं व्यवस्थापन का करता येत नाही, तर ताण येतो आहे हेच कळत नाही. आणि त्यासाठी म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्या अंतर्गतच आपण हे समजून घेतो आहोत की पहिला स्ट्रेस
जनरल स्ट्रेस होता. दुसरा स्ट्रेस जो आहे तो हा क्युम्युलेटिव्ह स्ट्रेस आहे. हा आपल्या शरीरावर हळूहळू हळूहळू परिणाम करत जातो. याचे सिम्पटम जे आहेत ते कमी करणं कठीण होतं. इट बिकम्स मोर डिफिकल्ट टू ॲलिव्हिएट युअर सिम्पटम्स. आपले जे सिम्पटम्स आहेत ते कमी करणं कठीण व्हायला लागतं. जनरल स्ट्रेसमध्ये सिम्पटम्स येतात, हातापायाला घाम येतो, थरथरी सुटते, पण ते कमी होऊन जातं. पण या स्ट्रेसमध्ये म्हणजे स्ट्रेसच्या दुसऱ्या लेवलला मात्र आपल्याला सिम्पटम कमी होताना दिसत नाहीत, कारण हा स्ट्रेस ॲक्युम्युलेट व्हायला लागतो, हा साचायला लागतो, हा गोळा व्हायला लागतो, हा जमा व्हायला लागतो आणि तो बरेच वेळा नकळतपणे साचायला लागतो. याचं कारण असं आहे की या स्ट्रेसचं मॅनेजमेंट, या स्ट्रेसचं व्यवस्थापन करणं आपण सुरू केलेलं नसतं. यू मे हॅव मोर सिरियस फिजिकल सिम्पटम. जास्त सिरियस फिजिकल सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. मग त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असू शकतं, त्याच्यामध्ये डायबेटीस असू शकतो, त्याच्यामध्ये हार्टचे प्रॉब्लेम्स असू शकतात, त्याच्यामध्ये सतत होणारी ॲसिडिटी देखील असू शकते. असे वेगवेगळे फिजिकल सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. यू मे हॅव मोर सिरियस मेंटल अँग्विश. कायम नकारात्मक भूमिका तयार व्हायला लागते. कायम अनेक गोष्टींची चीड आलेली असते, अनेक गोष्टींबद्दल वाईट वाटत असतं आणि अशामुळे आपल्याला मानसिकदृष्ट्या देखील त्रास होणं सुरू झालेलं असतं. आणि ही स्ट्रेसची दुसरी पातळी आहे. याच्यामध्ये हळूहळू तो ताण जो आहे तो जमा होत जातो, साचत जातो. तो बाहेर निघत नाही, कारण त्याच्या बाहेर काढण्याचं तंत्र आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून मग आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर याचे परिणाम जाणवायला लागतात. सतत वाढत जाणारे फिजिकल डिसऑर्डर्स ह्या ताणाचं मूळ स्वरूप आहेत आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी म्हणून आपण जो करतोय अशा पद्धतीचा कोर्स करणे, यासोबतच हे जर वाढायला लागलं तर आपल्याला अजून वेगळ्या पद्धती देखील अवलंबाव्या लागतात आणि त्यासाठी म्हणून वेळीच हे ओळखणे आणि स्ट्रेसच्या पुढच्या टप्प्यांवर न जाणे हा आपल्या हातातला मार्ग असतो. परंतु ते टप्पे कुठले आहेत हे मात्र समजून घेण्याची आवश्यकता आहे. तिसरा जो टप्पा आहे तो आहे ॲक्यूट ट्रॉमॅटिक स्ट्रेस. ॲक्यूट ट्रॉमॅटिक स्ट्रेस हा स्ट्रेस फार जास्त वाढलेला असतो. क्रिटिकल इन्सिडेंट स्ट्रेस. क्रिटिकल इन्सिडेंट, अतिशय क्रिटिकल इन्सिडेंट घडतात, भयंकर घटना घडलेल्या असतात आणि त्या घटनांमुळे तयार होणारा जो ताण आहे ना, तो ताण देखील आपल्या शरीरावर कायमस्वरूपी व्रण किंवा कायमस्वरूपी त्रास निर्माण करणारा असतो. प्रोड्युसेस कन्सिडरेबल सायकोलॉजिकल डिस्ट्रेस. दिसायला लागतं की व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, दिसायला लागतं की व्यक्ती नॉर्मल नाही आणि त्या फ्रस्ट्रेशनमुळे मग त्याचा परिणाम चेहऱ्यावर, शरीरावर जाणवायला लागतो आणि तो धोका वेळीच ओळखणं गरजेचं असतं. याचा एक अजून महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे अ नॉर्मल रिॲक्शन टू ॲबनॉर्मल इव्हेंट्स. ॲबनॉर्मल इव्हेंट आहे, काहीतरी भयंकर घडलेलं आहे, पण त्याला नॉर्मल रिॲक्शन देणे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधली अत्यंत जवळची व्यक्ती मृत झाली, वाईट घटना घडली आणि त्या घटनेमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण त्या मृत्यूसारख्या अतिशय ॲबनॉर्मल घटनेला ती व्यक्ती अतिशय नॉर्मल रिॲक्शन देते. म्हणजे घटना घडलेली असते मृत्यूची, पण ती रडतच नाही. का रडत नाही? कारण धक्का बसलेला असतो. त्या धक्क्यामुळे स्ट्रेस निर्माण झालेला असतो आणि तो स्ट्रेस अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरावर आणि मनावर कार्यान्वित होतो की त्यामुळे घडलेल्या इतक्या भयंकर घटनेला देखील नॉर्मल रिॲक्शन दिली जाते, ती व्यक्ती रडतच नाही. बघा, अशी काही दुर्घटना घडल्यानंतर बरेच वेळा काही ज्येष्ठ मंडळी जर असतील तर ते म्हणतात की त्या व्यक्तीने रडण्याची गरज आहे, कारण रडणं म्हणजे ताण बाहेर काढण्याची प्रक्रिया असते, मनावर आलेला ताण मोकळा करण्याची प्रक्रिया असते. आणि म्हणून या ॲक्यूट ट्रॉमॅटिक स्ट्रेसमध्ये बरेच वेळा क्लिनिकल हेल्प घ्यावी लागते, डॉक्टरांकडे जायला लागतं, त्यांना आपले प्रॉब्लेम सांगायला लागतात
आणि त्यांच्याकडून हे सगळं नीट करून घ्यायला लागतं. ॲक्यूट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, तिसरा टप्पा.